हॅलो फ्रेंड्स. बऱ्याच ॲस्पिरंट्सनी मला मेल करून किंवा मेसेजेस करून सांगितले की एखादा व्हिडिओ तुम्ही बुक लिस्टवरती बनवा की जेणेकरून आम्हाला एक्झॅक्टली कोणते बुक्स वापरावेत आणि आमचा अभ्यास त्यातून जास्तीत जास्त चांगला होईल आणि एम पी एस सीला जे अपेक्षित असणारे प्रश्न आहेत ते त्या बुक्समधून म्हणजे वाचून तुम्हाला सोडवू शकता. तर त्यासाठी मी हा आज जो व्हिडिओ बनवलेला आहे तो PSI एस-टी आणि असिस्टंट म्हणजे जातं त्याचं नामकरण सहाय्यक कक्षा अधिकारी असं झालेलं आहे. तर याच्या पूर्वपरीक्षेसाठी मी संदर्भ पुस्तकांची यादी बनवलेली आहे, ती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तेव्हा ही जी संदर्भांची पुस्तकांची मी तुम्हाला यादी देतो आहे, ते ॲटलिस्ट तुम्ही प्रत्येक विषयाचे किमान 5 ते 6 वेळा त्या पुस्तकांचं रीडिंग झालं पाहिजे आणि त्याच्यावरती भरपूर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवल्या पाहिजेत. मी सुद्धा आता याच्यावरती एक टेस्ट सिरीज चालू करतो आहे. कसं होतं माहिती आहे की बऱ्याच उमेदवारांना माहीत असतं की कोणती पुस्तकं वापरायची आहेत, पण ते टेस्ट देत नसल्यामुळं ते टचमध्ये नसतात. त्याच्यामुळे ते डायरेक्ट एक्झामला जातात आणि त्याचा फायदा त्यांना त्याचा ॲक्च्युली त्यांना तोटाच होतो तसा बघायला गेलं तर. फायदा आहे याच्यापेक्षा की त्यांना फक्त कळतं की अरे बाबा आपण हे कुठंतरी वाचलं आहे, पण एक्झॅक्टली क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस नसल्यामुळं त्यांना ते प्रश्न जास्त टॅकल करता येत नाही. त्यासाठी मी लवकरच टेस्ट सिरीज चालू करतो PSI एस-टी असिस्टंटच्या दृष्टिकोनातून. तेव्हा हे संदर्भ पुस्तकांची यादी तुम्ही पहा. मार्गे तुमच्याकडे नसतील तर हे विकत घ्या आणि आजपासून किंवा आत्तापासूनच तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच तुम्ही वाचायला सुरुवात करा. जर तुम्हाला पोस्ट लवकरात लवकर पाहिजे असेल तर हा शांततेचा काळ आहे आणि नांगरे पाटील सरांच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल. या उक्तीप्रमाणेच आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागा की जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचं टार्गेट किंवा तुमची जी पोस्ट असेल ती तुम्हाला अचीव करण्यासाठी मदत ह्या पुस्तकांच्या मदतच होईल. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आता पहिला जो सब्जेक्ट आहे तो भूगोल. भूगोलामध्ये आपल्याला भारताचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राचा भूगोल हा जास्त आहे. तर महाराष्ट्राच्या भूगोलासाठी कोणकोणते संदर्भ ग्रंथ वापरायचे आहेत आपल्याला. तर पहिला आहे ते मेगास्टेट महाराष्ट्र. AB सौदी सरांचं जे पुस्तक आहे ते पहिल्यांदा वापरायचं आहे. जे ह्याच्यामध्ये एक स्मॉल पुस्तक आहे ते स्मॉल पुस्तक वापरू नका, हे मोठं पुस्तक वापरा. द मेगास्टेट महाराष्ट्र जे आहे ते AB सौदी सरांचं. सेकंड आहे सागर खतीब. खतीब सरांचं एक पुस्तक आहे सागरचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर आत्ताच एक पुस्तक निघालं आहे विजय शिंदे सरांचं आहे ज्ञानाभ्रम प्रकाशनचं, ते सुद्धा अतिशय पुस्तक चांगलं आहे. नोट्स फॉर्मॅटमध्येच ऑलरेडी ते पुस्तक आहे. हे सुद्धा तुम्ही रेफरन्सला करू शकता. तसेच आपले जे महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत इयत्ता 4थी आणि 9वी, त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र त्यांनी कव्हर केलं आहे, याचीसुद्धा तुम्ही पुस्तके वापरू शकता. आता भूगोल म्हटल्यानंतर तुम्हाला नकाशांचं जे प्रॅक्टिस आहे ते अतिशय चांगलं करावं लागेल आणि त्यासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक रेफरन्सला ठेवा. त्यातून नकाशे बघा, म्हणजे खनिजे कुठे आहेत, नद्या कुठून कुठे गेलेल्या आहेत किंवा रेल्वेचे रस्ते, रेल्वेचे जे रूळ आहेत ते त्यांच्यामध्ये सेंटरमध्ये कोणकोणती स्थानकं वगैरे लागतात हे सगळं तुम्हाला ते नकाशामध्ये भरता यायला पाहिजे. शिखरे कुठे आहेत, नंतर वनांचे प्रकार कुठे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठला वनांचा प्रकार वगैरे सापडतो, ह्या पद्धतीनं सगळं तुम्हाला ते नकाशांचं प्रॅक्टिस हे करावंच लागेल. तरच तुम्हाला आणि काय होतं की जॉग्राफीचे ॲटलिस्ट 15 प्रश्न असतात, त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न हे नकाशावरती त्यांचे फिक्स ठरलेले असतात. त्याच्यामुळे नकाशांची प्रॅक्टिस तुम्हाला करावंच लागेल. आणि एक इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलावरती MPSCने काय आत्तापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्या पद्धतीने विचारलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाहावं लागेल. ते तुम्हाला पाठीमागच्या जर तुम्ही MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांचा संच जर मार्केटमधून घेतला तर ते तुम्हाला कळून जाईल की कशा पद्धतीने ह्याच्यावरती प्रश्न वगैरे महाराष्ट्राच्या भूगोलावरती MPSC प्रश्न विचारतं. ओके, तर हे झालं महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात. आता भारताच्या भूगोलाचा समजा संदर्भ ग्रंथ आपल्याला वाचायचे असतील तर कुठले वाचले पाहिजेत. तर मी तर पहिला प्रेफरन्स देईन तो माजिद हुसेनला, इंडियन जॉग्राफी बाय माजिद हुसेन. हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. ॲक्च्युली हे तुम्ही वाचायलाच पाहिजे पुस्तक माजिद हुसेन. त्याच्यानंतर सेकंड रेफरन्स देईन तो मी स्टडी सर्कल डोईफोडे सरांचं एक पुस्तक आहे. आता फक्त डोईफोडे सर चांगलं शिकवतात जॉग्राफी, ते सुद्धा तुम्ही पुस्तक म्हणजे वापरू शकता स्टडी सर्कलचं. नंतर सागरचं एक पुस्तक आहे डॉक्टर अनिरुद्ध, हे सुद्धा अतिशय चांगलं पुस्तक आहे सागर डॉक्टर अनिरुद्ध. आणि नंतर याच्यावरती मागाशी सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला नकाशे हे सोडवावेच लागतील. भारताच्या भूगोलासाठी असू देत किंवा महाराष्ट्राच्या भूगोलासाठी असू देत किंवा इव्हन जगाच्या भूगोलासाठी जरी असतील तरी तुम्हाला नकाशांचं प्रॅक्टिस हे करावंच लागेल. त्याच पद्धतीनं NCERT आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत त्यातून सुद्धा तुम्हाला भारताचं भूगोलाचे तयारीही करावी लागेल. आणि यासाठी तुम्ही भारताच्या भूगोलावर MPSCने कुठले कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते सुद्धा तुम्ही संदर्भासाठी घ्या आणि त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. ओके.
नंतर आहे जगाचा भूगोल. जगाच्या भूगोलासाठी इयत्ता 5वी ते 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड्सचे जे बुक्स आहेत, आता तुम्हाला 4थी आणि 9वीमध्ये महाराष्ट्राचं सापडेल, 5वीमध्ये तुम्हाला मॅक्झिमम भारताचं सापडेल. म्हणजे या आणि जे सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत जगाचा भूगोल, म्हणजे 11वी 12वीमध्ये तुम्हाला भरपूर जगाचा भूगोलाची माहिती मिळेल आणि इतरत्रसुद्धा ती माहिती कवर झालेली आहे. हे तुम्ही 5वी ते 12वीच्या महाराष्ट्राच्या स्टेट बोर्डमधून कवर करून घ्या. आता सौदी हा महाराष्ट्रासाठीच आहे, पण सौदीमध्ये भूगोलाची मूलतत्वे असा एक खंड एक मिळतो सौदींचा, ओल्डमध्ये आहे. किंवा त्याच पद्धतीनं ते सौदीमध्ये समजा पृथ्वी असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल किंवा वाऱ्यांचे जे प्रकार असतील, म्हणजे जे मेन्सला आपण वापरतो, सौदी सरांचं पुस्तक ते तुम्ही इथे पाहून घ्या. नंतर NCERT असतील किंवा स्टडी सर्कलचं पण असेल, म्हणजे वारे, भुरुपे, हिमनद्या वगैरे जे आहे ते सगळं जगाच्या भूगोलामध्ये मोडतं. किंवा सागरशास्त्र जे असतील, अटलांटिक, पॅसिफिक, आर्टिक महासागर वगैरे जे येईल ते सगळे जगाच्या भूगोलामध्ये येणार आहे. याची तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. नंतर नकाशे म्हणजे जगाच्या भूगोलामध्ये जे खंड आहेत ते खंड तुम्हाला दाखवता यायला पाहिजेत. जे 7 खंड विचारतात ते खंड तुम्हाला माहीत असले पाहिजेत, कोणता खंड कोणत्या साईडला आहे वगैरे. किंवा त्या एखादं खनिजे असतील ते कुठे आहेत, काय आहे, ते सगळं तुम्हाला त्या मॅपवरून दाखवता यायला पाहिजे. तसेच MPSCने जे आत्तापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत जगाच्या भूगोलावरचे ते सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजेत. कशा पद्धतीने MPSC जगाच्या भूगोलावरती प्रश्न विचारतं, याचा एवढा तुम्ही अभ्यास केला तर हा भूगोल माझ्या मते तरी याच्यामध्ये काही प्रॉब्लेम स्कोरिंग करण्यासाठी येणार नाही. ओके. आता महाराष्ट्राचा इतिहास. ओके. आता महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास दोन तुम्हाला इतिहास आहेत, म्हणजे PSI ST असिस्टंटसाठी. आणि राज्यसेवेला आहे तो प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक आणि महाराष्ट्राचा 4 टप्पे राज्यसेवेमध्ये आहेत. तर PSI ST असिस्टंटमध्ये आहे तो फक्त महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास आहे. तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहेत, तर पहिलं आहे ते 11वी महाराष्ट्राचं स्टेट बोर्डचं पुस्तक वापरायचं आहे पहिल्यांदा. सेकंड प्रेफरन्स देईन मी अनिल कठारे. थर्ड आहे गाठाळ. आणि महाराष्ट्राच्या इतिहासावरती आत्तापर्यंत विचारलेले जेवढे प्रश्न आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. ॲटलिस्ट तुम्ही एवढं तरी केलंच पाहिजे, कारण इतिहास असा सब्जेक्ट आहे की ते कुठूनही कुठेही जाऊ शकतात. त्याच्यामुळे ॲटलिस्ट आपल्याकडे जेवढं मटेरियल आहे ते आपण 100% चांगलं करायचं आहे, की जेणेकरून त्यातून प्रश्न पडला तर आपल्याला हाच नक्की सोडवता यायलाच पाहिजे. नंतर आहे भारताचा इतिहास. ओके. इतिहासामध्ये आहे तो भारताचा इतिहास. तर भारताच्या इतिहासासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहेत, तर ग्रोवर आणि बेलेकर आहे, जयसिंगराव पवार, श्रीनिवास सातबाई आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्रा, स्पेक्ट्रम पब्लिकेशन, राजू अहेर. आणि MPSCने जे आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत हे भारताच्या इतिहासासाठी करायचे आहेत. आता ग्रोवर बेलेकरमध्ये जवळपास 50 प्रकरणं आहेत, पण प्रकरण करताना कोणत्या पद्धतीने करायचं आहे, की समजा तुम्ही जमीनदारी व्यवस्था वगैरे करताय, तर जमीनदारी व्यवस्था बघताना ॲटलिस्ट ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये काय वेगळं पण मिळते का, त्याच्यासाठी तुम्ही वेगळ्या नोट्स कलेक्ट करायचे आहेत. म्हणजे एकच प्रकरण या सगळ्यातून तुमचं कवर व्हायला पाहिजे, तरच तुमचा इतिहास बऱ्यापैकी कवर होईल. ओके. नंतर भारतीय राज्यघटना. तर भारतीय राज्यघटना अतिशय सोपा विषय आहे, की याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ आउट स्कोर करू शकता. तर याचीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. आपले PSI ST असिस्टंटमध्ये भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज असे 2 विषय त्यांनी दिलेले आहेत. राज्यघटनेमध्येच पंचायत राजचा समावेश त्यांनी केलेला आहे. तर याच्यासाठी कोणते पुस्तक वापरायचे आहेत आपल्याला, तर युनिक खंड 1, रंजन कोळंबे, M लक्ष्मीकांत, 4थी आवृत्ती. हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. तुम्हाला कोणती लँग्वेज सूट होते ते बघा आणि ते पुस्तक तुम्ही रेफर करा. पंचायत राजसाठी किशोर लोटे सरांचं पुस्तक वापरा, ज्ञानदीप प्रकाशन आहे. नंतर MPSCने याच्यावरती कसे प्रश्न विचारलेले आहेत ते बघा. राज्यघटनेची तयारी चांगली करा, कारण जर तुम्ही पुढे राज्यसेवा करणार असाल तर दुसरा पेपर हा भारतीय घटनेवरचा आहे, राज्यसेवा मेन्सला. नंतर आहे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्र जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरती जवळपास 15 प्रश्न PSI ST असिस्टंटला पडतात. आता यावेळी थोडंफार वेटेज कमी झालं होतं त्याचं अर्थशास्त्राचं, पण आपण 15 असे कन्सिडर करून चालू, म्हणजे 15 क्वेश्चन तरी त्यामध्ये अर्थशास्त्र विषयावरती पडतात. तर यासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे, तर किरण देसले सरांचं भाग 1 आणि 2 हे दोन्ही पुस्तक तुम्हाला वापरावे लागतील, कारण दारिद्र्य आणि जे लोकसंख्या जो टॉपिक आहे तो भाग 2मध्ये आहे. त्याच्यामुळे हे कोणतं सोडून तुम्हाला चालणार नाही, दोन्ही पण भाग तुम्हाला करावेच लागतील. नंतर आहे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. हे अतिशय पुस्तक चांगलं आहे, हे सुद्धा तुम्ही रेफर करा. नंतर रमेश सिंग, टाटा मॅग्रो हिल पब्लिकेशन, जे मॅक्झिमम UPSCला वापरतात ते रमेश सिंग यांचं हिंदी आणि इंग्लिशमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तुम्हाला कोणतं सूट होतं लँग्वेज ते बघा आणि ते पुस्तक तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी वापरू शकता. नंतर दत्त आणि सुंदरम हे सगळं पुस्तक करायची गरज नाही. त्यातलं फक्त सिलेक्टेड जे चॅप्टर्स आहेत PSI ST असिस्टंटला फक्त तेवढेच जरी केले तरी सफिशियंट
रिसेंट आहे. आणि अर्थशास्त्र या विषयावरती MPSCने कसे प्रश्न विचारलेत आत्तापर्यंत ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता सामान्य विज्ञान, ओके. अतिशय सोपा असा सब्जेक्ट आहे हा सामान्य विज्ञान. सोपा याच्यासाठीच की तुम्ही समजा एखादी गोष्ट वाचली आणि ती जर MPSCने विचारली तर तुम्हाला 100% अशी क्रॅक करता येईल, ओके. तर हे जवळपास याचे 15 प्रश्न फिक्सच असतात. आता बाकीच्या सगळ्या विषयांचे त्यांचं म्हणजे मार्किंग जरा थोडेफार चुकले होते, पण यावेळी STIच्या पूर्वपरीक्षेला 15 प्रश्न सामान्य विज्ञानचे त्यांनी टाकलेलेच आहेत. म्हणजे हा विषयसुद्धा तुम्हाला पक्का असा करावाच लागेल. तर यासाठी तुम्हाला कोणतं रेफरन्स बुक कामी येतील, तर यात 8वी ते 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्ड, 11वी 12वी फक्त बायोलॉजी हे पुस्तक तुम्हाला करावे लागतील 11वी 12वीचे, ओके. नंतर NCERT 8वी ते 12वी हे तुम्हाला करावंच लागेल. नंतर अनिल कोलते सरांचं एक पुस्तक आता आनंद पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं आहे, हे सुद्धा चांगलं पुस्तक आहे, त्यातून सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. आणि लुसेंटला पर्याय नाही सामान्य विज्ञानला, लुसेंट हे तुम्हाला करावंच लागेल. आणि आत्तापर्यंत MPSCने जेवढे प्रश्न विचारलेले आहेत सामान्य विज्ञानावरती हे तुम्हाला हे रेफरन्ससाठी बघा, म्हणजे कोणत्या विषयावरती त्यांनी किती वेटेज दिलेलं आहे ते तुम्ही प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. नंतरचा जो विषय आहे म्हणजे सगळ्या पूर्वपरीक्षा चालू घडामोडीचा तुमचा चांगला अभ्यास असल्याशिवाय तुम्हाला क्लिअर करता येणार नाही. तेव्हा चालू घडामोडीची तयारी तर तुम्ही चांगलीच करा. चालू घडामोडी कशातून करायच्या आहेत, तर लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ हे 3 पेपर डेली तुम्ही वाचलेच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट, त्याच्या नोट्स बनवल्याच पाहिजेत, ओके. नंतर महाराष्ट्र योजना आहे, लोकराज्य आहे. नंतर तुमच्याकडे वेळ असेल तर पृथ्वी परिक्रमा, युनिक बुलेटिन किंवा चाणक्य ह्या पद्धतीचे तुम्ही मॅगझिन्स वाचू शकता, पण पेपर मस्ट आहेत. पेपर आता STIच्या पूर्वपरीक्षेमध्ये जवळपास सगळे क्वेश्चन्स हे लोकसत्तामधलेच पडलेले आहेत. तेव्हा लोकसत्ता मस्ट प्रेफरन्स आहे पहिला. लोकसत्ता हे तुम्ही वाचलंच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. नंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता यांचं प्रॅक्टिस तुम्ही RS अगरवाल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं RS अगरवाल सरांचं एक पुस्तक आहे, त्यातून तुम्ही करू शकता. बुद्धिमत्ता नंतर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग नावाचं एक पुस्तक आहे RS अगरवाल सरांचं, त्यातून बुद्धिमत्ता तुमचं होऊन जाईल. नंतर मराठीमध्ये सुद्धा पुष्कळ असे जे बुक्स उपलब्ध आहेत. नंतर स्कॉलरशिप परीक्षेसाठी जे लागणारे पुस्तक आहे त्यातून तुम्ही करू शकता. आणि MPSCने जे आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत ते तुम्ही चांगलं करू शकता. पण ॲज पर माझं ओपिनियन असं आहे की तुम्ही करंट अफेअर्स, सायन्स, पॉलिटिक्स यांची तयारी चांगली करा, की जेणेकरून त्यातून आपले मार्क्स गेले नसायला पाहिजेत, ओके. तेव्हा हे अशा पद्धतीने सगळी बुक लिस्ट तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे. तेव्हा तुम्ही आत्तापासूनच हे बुक्स नसतील तर बुक्स परचेस करा आणि तयारी सुरू करा, ग्रुप डिस्कशन करा, टेस्ट पेपर्स सोडवा. नंतर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असतील तर हे ते मी मेल ID देतो आहे माझा, crackmpscexam@gmail.com. याच्यावरती तुम्ही तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही मला मेल करू शकता, ओके. थँक्स फॉर द वॉचिंग अँड थँक्यू. ऑल द बेस्ट.